बॅट उलटी करून चालत नाही, देशावर संकट आल्यावरती छातीवर गोळ्या घ्यायची हिंमत आहे. क्रिकेट सामन्यातील भारताच्या विजयानंतर धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया. कर्नाटकात आजपासून जातीय जनगणना सुरू होणार. जनगणना 7 ऑक्टोबरपर्यंत असणार सुरू. देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार. जीएसटीचे नवे दर लागू. पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट. जीएसटी कमी झाल्यानं सर्वसामान्यांच्या खर्चात बचत. घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, हॉटेल्स स्वस्त. व्यापारी युवांना मोठा फायदा होणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल. देशांतर्गत मागणी वाढणार. अर्थव्यवस्थेला मिळणार चालना. जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश झाकण्याचा सरकारचा प्रयत्न. वन नेशन वन टॅक्स होणं गरजेचं. जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हे यांचा केंद्रावर निशाणा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली तर राजेश मोरे यांच्याकडून राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा. शरद पवार यांची राष्ट्रवादी आज सांगलीमध्ये करणार शक्ती प्रदर्शन. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी शिंदेंच्या सेनेचा 24 सप्टेंबरला नागपूरमध्ये निर्धार मेळावा. विदर्भातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक या मेळाव्यामध्ये होणार सहभागी. जालन्यात रात्री अज्ञातानं नवनाथ वाघमारे यांची कार पेटवली तर काही स्थानिकांनी कारला लागलेली आग विझवली. वाघमारेंकडून कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार.